नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगली मिरज रोडवरील 67 अनधिकृत खोक्यांवर महापालिकेचा हातोडा. अनेक वर्षांचे अतिक्रमण. आयुक्त सत्यम गांधी यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत विश्रामबाग परिसरात धडक कारवाई आज करण्यात आली. सांगली मिरज कोपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात महापालिका प्रशासनाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिका आयुक्त श्री सत्यम गांधी यांच्या थेट निर्देशानुसार आज सांगली मिरज रोडवरील विश्रामबाग चौक, जुना जकात नाका आणि दांडेकर बाजार समोरील अनेक वर्षांपासून असलेले 67 अनधिकृत खोक्यांचे अतिक्रमण पूर्णपणे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. या धडक मोहिमेवेळी अतिरिक्त आयुक्त श्री राहुल रोकडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण कारवाईचे संचालन केले आणि या कारवाईमध्ये अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील, अधीक्षक अतिक्रमण निर्मूलन श्री मद्रासी, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री सचिन सागावकर, मुख्य सुरक्षा अधिकारी श्री मुकेश मिरजकर यांच्या पथकामार्फत ही मोहीम राबवण्यात आली. अनेक वर्षांपासून या अनधिकृत खोक्यांमुळे सांगली मिरज मुख्य रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. हे अतिक्रमण हटवल्याने रस्ता रुंद झाला असून नागरिकांनी प्रशासनाच्या या धाडसी भूमिकेचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आहे. लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी सतीश भादोले यांचा रिपोर्ट. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.